हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू MPSC पॉइंट। तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या रेग्युलर व्हिडिओपेक्षा थोडा वेगळा आहे। काइंड ऑफ व्लॉग तुम्ही याला म्हणू शकतात। बघा, जळगावमधील यजुर्वेंद्र महाजन सरांद्वारा स्थापित जे दीपस्तंभ मनोबल फाउंडेशन आहे त्याला भेट देण्यासाठी आज मी इथे आलेलो आहे। माझी खूप दिवसांपासून सरांना भेटण्याची इच्छा होती। तर या व्हिडिओमध्ये तुम्ही जे दीपस्तंभ फाउंडेशनचं मनोबल ही संस्था आहे त्यामध्ये किंवा रेसिडेन्शियल त्यांचा जो प्रोग्राम आहे त्याविषयी आपण कंप्लीट एक टूर तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत। बऱ्याच जणांना याविषयी माहीत नसतं, त्यामुळे त्यांना याचा फायदा घेता येत नाही आणि जे काही गरजू आहे त्यांच्यापर्यंत या संस्थेविषयी माहिती जात नाही। त्यामुळेच तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचावी हाच माझा या व्हिडिओचा उद्देश आहे। आपण पुढे या संस्थेचे किंवा मनोबलचे फाउंडर श्री यजुर्वेंद्र महाजन सर यांना देखील भेटणार आहोत, त्यांच्याशी देखील थोड्या गप्पा आपण करणार आहोत। सो चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सो नमस्कार, MPSC पॉइंट यूट्यूब चॅनलचे आपल्याकडे काही सहकारी मंडळी आलेले आहेत, तर तुमचं स्वागत आहे दीपस्तंभ मनोबल या प्रकल्पामध्ये। सर्वात अगोदर दीपस्तंभ मनोबलचा हा जो 3 एकरचा परिसर आपण इथे बघणार आहोत, तर हा 3 एकरची जी आपल्याला जमिनीसाठी ज्यांनी योगदान दिलेलं आहे ते म्हणजे आदरणीय स्वर्गवासी रतनलालसी बाफना आणि त्यांच्या परिवाराने आपल्याला ही जमीन इथे मिळवून दिलेली आहे। आर्किटेक्चर ज्यांनी केलेलं आहे ते माननीय शरद महाजन सर असतील, त्यानंतर माननीय भरतदादा अमळकर जे केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष पण आहे आणि बीटा ग्रुप जळगावचे ते अध्यक्ष आहेत। तर त्यांनी या पूर्ण प्रकल्पासाठी आपल्याला इथे योगदान दिलेलं आहे। बेसिकली दीपस्तंभ मनोबलचं असं या पद्धतीचं काम आहे। आपण दिव्यांग असेल, अनाथ असेल, ट्रान्सजेंडर आणि आर्थिकदृष्ट्या वंचित विद्यार्थी जे असतात त्या विद्यार्थ्यांसाठी आपण बेसिकली इथे काम करतो, ज्यामध्ये स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण असेल, उच्च शिक्षण प्रशिक्षण असेल, तंत्रज्ञान प्रशिक्षण असेल, त्यानंतर इतरही आपण त्यांचं स्किल डेव्हलपमेंट असेल, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल किंवा फिजिकल डेव्हलपमेंट असेल, असं पूर्ण आपण त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी इथे संस्था काम करत आहे। संस्था बेसिकली डोनेशनवरच चालते आपली, सगळ्या देणगीदारांच्या मदतीने त्यांच्या सहकार्याने संस्था आपली चालत आहे। आणि संस्था आता सध्या जळगाव असेल, पुणे, दिल्ली या 3ही ठिकाणी चालू आहे। इथे आल्यानंतर तुम्हाला हा रॅम्प दिसेल। रॅम्प तुम्ही बघू शकता, जे व्हीलचेअरवाले विद्यार्थी असतात, ऑर्थोपेडिक विद्यार्थी असतात, त्यांच्यासाठी इथे रॅम्प बनवण्यात आलेला आहे। त्यानंतर वर तुम्ही जेव्हा स्टेअरकेसेस चढून जाल तर ह्या पण इथे तुम्हाला टेक्टाइल्स फॉर्मॅटमध्ये पूर्ण कॅम्पसमध्ये टेक्टाइल्स दिसतील। तर ह्या टेक्टाइल्स आपले जे VI विद्यार्थी आहे, व्हिज्युअली इम्पेअर्ड विद्यार्थी, व्हिज्युअली चॅलेंज विद्यार्थी जे असतात त्यांच्यासाठी ह्या टेक्टाइल्स म्हणतात त्याला। सो या टेक्टाइल्सचं आपण इथे ॲज अ मॅपिंग हे काम करत असतं, पूर्ण कॅम्पसमध्ये आहे। मग हे वॉशरूम पासून ते हॉस्टेलपर्यंत, हॉस्टेल ते मेस असेल किंवा क्लासरूम्स असतील, तर तिथे पूर्ण हे मॅपिंगचं काम करत असतं। येस, स्टिकच्या साह्याने ते इथे अंदाज घेऊन चालू शकतात। तेही मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवते की कशा पद्धतीने चालतात म्हणून। सपोज मी इथून मला यायचं आहे, मला जर दिसतच नाहीये, तर हे जे स्ट्रिप्स आहेत, स्ट्रेटवाल्या जे स्ट्रिप्स आहेत त्या म्हणजे मला एकदम इझिली चालायचं आहे। हा जो आहे हा माझा रस्ताच नाहीये, हे जे आहे मला पूर्ण स्ट्रेट आहे, ते पूर्ण सरळ चालायचं आहे। त्यानंतर हे जे येतंय इथे मला काहीतरी धोका आहे, एकतर मला इकडे जायचंय, एक तर मला इकडे जायचंय। सो मला इकडे रस्ता दिसतोय, सो या पद्धतीने वर्क करत आहे। पुन्हा इथे स्ट्रेट आहे स्ट्रिप्स, सो मी इथे येणार, पुन्हा इथे सो इथे जाणार आणि मग इथून स्ट्रेट जाणार। या पद्धतीने हे पूर्ण जी स्टिक आहे ही आपले जे VI विद्यार्थी त्यांना मदत करत असते। याचं 3 दिवसाचं पूर्ण ट्रेनिंग होतं। त्या ट्रेनिंगमध्ये मुलांना शिकवलं जातं की आणि ह्या पद्धतीचा जो मॅप आहे त्यांच्या डोक्यामध्ये तो फिट असतो। आता ह्या साईडला जर मी सपोज गेली तर इथे लायब्ररी आहे पहिल्याच ठिकाणी। सो मी इथे आल्यानंतर मला लायब्ररी हे कसं कळेल? सो या पद्धतीने मी चेक करेन लायब्ररी। इथे ब्रेल लिपी फॉर्मॅटमध्ये हे दिलेलं आहे, तर मुलं ह्या स्पर्शाच्या माध्यमातून हे वाचू शकतात की ही लायब्ररी आहे म्हणून। हॉलची ही जी रो तुम्ही बघताय, तर या रो मध्ये जे व्हीलचेअरवाले विद्यार्थी आहेत तर ते इझिली त्यांची व्हीलचेअर इथे पार्क करून अभ्यास करू शकता, या पद्धतीची सोय केली आहे। आता तुम्ही बघितलं ज्यांची उंची कमी असते, डॉर्फ विद्यार्थी आपल्याकडे आहे, तर त्या विद्यार्थ्यांसाठी ॲडजस्टेबल टेबल्स इथे आहे। तिकडे फैयाज सर आहेत। फैयाज सर पूर्ण कम्प्युटर ट्रेनिंग जी लॅब आहे आपली ती सांभाळतात आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतात इथे। नमस्कार सर। सर यूट्यूब चॅनल आहे यांचं आणि ते आज आपल्या संस्थेला भेट देण्यासाठी आलेले आहेत। सो आपली कम्प्युटर लॅब कशी वर्क करते प्लीज? नमस्कार, तर ही आपली कम्प्युटर लॅब आहे।
आणि इथे जवळपास 30 कम्प्युटर्सची व्यवस्था आहे. तुम्ही लॅबचा मूळ उद्देश आहे की जे व्हिज्युअली चॅलेंज स्टुडंट्स आहेत त्यांना कम्प्युटर, मोबाईल टेक्नॉलॉजी, त्यांच्यासाठीचे असलेले असिस्टिव्ह डिव्हायसेस किंवा टेक्नॉलॉजी हे सगळं नीट शिकता यावं. त्यापैकी NVDA आणि JAWS हे 2 सॉफ्टवेअर्स आहेत मेनली. तर ते काय करतात, आपण जे सिस्टमवरती काम करतो त्याचं इन्स्टंट ऑडिओ आउटपुट जनरेट करून आपल्याला ऐकवतात. म्हणजे ज्याच्यामुळे आपल्याला समजतं की आपण काय करतोय किंवा काय होतंय स्क्रीनवरती. एकदा सर्व्हिसला लागल्यानंतर त्याला जे मार्केटमध्ये होल्ड करण्याचं काम करणार आहे ती टेक्नॉलॉजी करणार आहे. येस प्लीज, थँक्यू. आमच्याकडे एक अशी विद्यार्थिनी होती बगल कॅम्पसमध्ये, माऊली अडफोगेचं नाव आहे. तिला दोघंही हात नव्हते, ती पायाने हार्मोनियम वाजवायची. सो असे विद्यार्थी आहे, या विद्यार्थ्यांमध्ये फार टॅलेंट असतं. उड़ने की आशा, दिल है छोटा सा, छोटी सी आशा, मस्ती भर मन की भोली सी आशा, चांद तारों को छूने की आशा, आसमानों में उड़ने की आशा, दिल है छोटा सा, छोटी सी आशा, मस्ती भर मन की भोली सी आशा. आहेत ॲक्च्युली विद्यार्थ्यांना इथे ट्रेनिंग दिलं जातं, जसं की आपण त्यांना सक्षम बनवतो, इंडिपेंडंट बनवायचं, आपल्याला त्यांच्या पायावर उभं करायचं आहे. सो त्यांना आपण बारीक बारीक गोष्टीतनं पण इंडिपेंडंट करू शकतो. ज्यांच्यामध्ये जी कला आहे ती ओळखून आपण त्यांना हे देतो. सो ह्या सगळ्या ज्या वस्तू आहे ह्या सगळे क्वालिटी वगैरे सगळ्या मेंटेन करून सगळ्या बनवण्यात आलेल्या आहेत. या बॅग्स असतील किंवा हे जे तोरण असतील, डेकोरेशनचं काही सामान असेल, ते सगळं तुम्ही इथे बघू शकता. सो असं विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तू आहे ह्या प्रदर्शनीमध्येही आपण लावत असतो, जेणेकरून विद्यार्थ्यांचं जे टॅलेंट आहे ते सगळ्यांसोबत शेअर व्हावं यासाठी. आता हे जे स्टडी मटेरियल आहे टेक्टाईल्स फॉर्मॅटमध्ये आहे. मी जसं तुम्हाला टेक्टाईल्स ह्या दाखवल्या सगळ्या, तर ह्या टेक्टाईल्स फॉर्मॅटमध्ये स्टडी मटेरियल विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल करून दिलेला आहे. हा आपला स्वामी विवेकानंद सभागृह आहे. इथे इंटरनल प्रोग्राम्स आपले होतात, इंटरनल जे इव्हेंट्स होतात ते असतात. संध्याकाळी 7 वाजता रोज प्रार्थना होते इकडे. येस, नक्कीच नक्कीच. हे मुलींचं हॉस्टेल आहे. इकडे कृतज्ञता मुलांचं हॉस्टेल आहे. प्रत्येकाची नावं अशी त्यांना अनुसरून देण्यात आलेले आहेत. तर असे हे इथे सगळे स्ट्रक्चर बनवण्यात आलेले आहे. मुलींचं आणि मुलांचं हॉस्टेल सेम आहे, फक्त मुलांची कॅपॅसिटी 140 आहे, मुलींची 115 आहे. सेम आहे स्ट्रक्चर दोघांचं. म्हणजे एका रूम मध्ये 6 विद्यार्थी राहतात. आता 6 विद्यार्थी राहत असताना सगळे सारखेच असं नाहीये. आता आपणच बघूयात की आपल्या मित्रपरिवारामध्ये अशी दिव्यांग विद्यार्थी नसतात. माझा मित्र हा दिव्यांग आहे असं नसतं. तर त्यांना आपणच म्हणजे असं आपण स्वतःहून नाही करत ते, पण ते आपोआपच वेगळे होऊन जातात, बरोबर की नाही. तर यासाठी आपण एकेका रूम मध्ये एक अनाथ विद्यार्थी असेल, एक HI, एक VI, एक ऑर्थोपेडिक विद्यार्थी, असे एकत्र राहतात ते विद्यार्थी, जेणेकरून त्यांची मैत्री व्हावी, त्यांनी एकमेकांना मदत करावी, हा आपला त्याचा उद्देश आहे. तर आपण इथे बघूया, बॉईज हॉस्टेल बघूयात, कारण दोघं सेम स्ट्रक्चर आहे. हे बॉईज हॉस्टेल आहे. बॉईज हॉस्टेलमध्ये जिम दिलेली आहे मुलांना. इकडे रेक्टरचं ऑफिस आहे. इकडे हेल्थ चेकअप सेंटर आहे. मुलांना ऍक्च्युली मुलं मुली दोघांनाही योगा किंवा जिम या दोघांपैकी एक मॅन्डेटरी आहे. सो आपलं हे किचन आहे पूर्ण. इथे हायटेक टेक्नॉलॉजीचा यूज केला गेलेला आहे. जसं की चपातीचं मशीन असेल किंवा इतर काही डाळ वगैरे किंवा स्टीमर्स असतील, कुकर्स असतील, हे सगळं इथे अवेलेबल केलेलं आहे. किती छान, फारच चांगलं करतोय. सो हॅलो एव्हरीवन. तर आता मी आहेत स्वतः महाजन सरांसोबत, आणि सरांनी जो आम्हाला वेळ दिला त्याच्याबद्दल नक्कीच त्यांच्या आभारी आहोत. आम्ही सर्व कॅम्पस बघितला. इथे आल्यानंतर जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे तर ती नक्कीच तुम्हाला इथे आल्यानंतरच कळेल. व्हिडिओमध्ये किती जरी तुम्ही बघितलं तरी तेवढंसं आपल्याला ते कळत नाही. पण इथे मी आणि माझे मित्र आहेत दोघं, तर ते आले आणि सर आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून एखादा मेसेज वगैरे तुम्हाला देतील. सो आपण तो ऐकूया.
सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींना नमस्कार. मी यजुर्वेंद्र महाजन, दीपस्तंभ फाउंडेशन मनोबलमधून बोलतो आहे. आणि MPSC पॉईंटचे सगळे तरुण मित्र माझे आज आले आहेत. मला खूप कौतुक वाटलं. आणि सगळे तुम्ही जे ऐकतायत त्यांना माझ्या शुभेच्छा. स्पर्धा परीक्षा देत आहेत तुम्ही. 2-3 मुद्दे कायम लक्षात ठेवा. तुम्हाला नोकरीची गरज आहे म्हणून तुम्ही पास होणार नाहीत. ती नोकरी लागण्यासाठी तुमच्यात ज्या गोष्टी आवश्यक आहेत, ज्या तुम्ही कष्टपूर्वक स्वतःमध्ये बिंबवाल, ते झालं तरच तुम्हाला नोकरी लागेल, नाही ती नोकरी लागणार नाही. ही वस्तुस्थिती लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं आहे हा अकॅडमिक्सचा विषय. अभ्यास, दुसरं इथे काहीही लागत नाही. अभ्यास म्हणजे अभ्यासच. तुम्ही किती गरीब आहात, तुम्ही किती अडचणीत आहात, तुमच्या आईवडिलांना किती तुमच्याबद्दल अपेक्षा आहे, याच्याने कोणीच पास होत नाही. तुमचा अभ्यास विशिष्ट लेवलला आहे का, तर तुम्ही पास व्हाल, नाही तुम्ही होणार नाहीत पास. म्हणून अभ्यास करण्याची वेड्यासारखी तयारी असेल तरच हे करा, नाही तर हे करू नका. दुसऱ्या क्षेत्रात जा. ठीक आहे. आणि करायची तयारी असेल मग पूर्ण वेळ मजबूतीने करा, पूर्ण ताकदीने करा. 1-2 वर्ष झाल्यानंतर आपल्याला आपली लेवल समजायला लागते की हे आपल्याकडून अचिवेबल आहे का नाही आहे. त्याचा पण 2 वर्षात तरी आढावा घ्या. नसेल होत ना तर उगाचची वेडी आशा नाही लावायची, दुसरं काहीतरी करायचं. याच्यात अभ्यास करायचा असेल तर थोडंच तरी प्रोफेशनल गायडन्स घेतलं पाहिजे. घरच्या घरी करून मित्र काहीतरी सांगतोय असं नाही होत. मग आपण गटांगड्या खातो, मग 4-4, 6-6 वर्ष लावतो. त्यामुळे एक बाजू आहे की तुमची किती जबरदस्त इच्छा आहे, दुसरी बाजू आहे तुम्हाला योग्य मार्गदर्शन पाहिजे, योग्य संदर्भ साहित्य म्हणजे पुस्तकं नीट पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचा प्लॅन पाहिजे व्यवस्थित. ज्या कामाला प्लॅन नाही ते काम होण्याची काहीच खात्री नाही. आणि तुमचा अतिशय बारीक प्लॅन कसा करायचा असतो. तुम्ही बघा शाळेमध्ये होतात तेव्हा तुम्हाला आठवत असेल, तुमच्या शाळेचं, तुमच्या वर्गाचं आणि सगळ्या वर्गांचं टाइम टेबल बाहेर लागलेलं असायचं आणि बरोबर त्याप्रमाणे व्हायचं. ते आता काही वेळा आपले मास्तर यायचे नाही, तो भाग सोडून द्या. पण त्यातल्या त्यात जे व्हायचं ते त्या प्लॅनमुळे व्हायचं. तसं तुम्ही तुमचं आठवड्याचं, महिन्याचं, 4 महिन्याचं तुमचं प्लॅन पाहिजे. कोणत्या दिवशी, कोणत्या वेळी, कोणता विषय, कोणता टॉपिक, कशातून किती वेळा करणार, हे ज्याच्याकडे नाही आहे त्याचं काही खरं नाही आहे. त्यामुळे प्लॅन पाहिजे. आणि एकदा प्लॅन जर झाला तर सगळं जग गेलं उडत, तो फॉलो झाला पाहिजे. कारण आत्ता तुम्ही जे अभ्यास करतायत तुमचं 100% पहिलं कर्तव्य अभ्यास, त्याच्या व्यतिरिक्त सगळं सेकंडरी आहे. आणि ते केलं तर भवितव्य आहे या क्षेत्रात, नाही तर दुसऱ्या क्षेत्रात जायला लागेल. त्यामुळे जर खरंच पास व्हायचं असेल तर जे ठरवलंय, नाही म्हणायला शिकलं पाहिजे. मित्रांना, घरच्यांना, रिकाम्या गोष्टींना, सोशल मीडियावरच्या इतर गोष्टींना. हे जर तुम्ही केलं नाही तर तुम्ही पास होण्याची शक्यता फार कमी आहे. सांगायला माझी आवश्यकता नाही आहे. तर या सगळ्या गोष्टी पहा, तुम्ही खूप छान पुढे जाल. आणि कष्टाचं फील्ड आहे, आपल्याला माहिती आहे. स्पर्धा आहे ना, त्याच्यामुळे जेवढी तुम्ही स्वतःला मजबूती आणाल, स्वतःला रट्टे-कट्टे पाडाल चांगले, तुम्ही पुढे जाल. काहींना नाहीच जमलं ना तर हे काही शेवट नाही आहे किंवा हे काही फारच महत्त्वाचं आहे आणि दुसरं काही जगात नाही असं नाही आहे. खूप काम पडलं आहे, आपल्याकडे लोकच मिळत नाही उलट. कारण क्वालिटीचं काम करायला कोणाची मानसिकताच नाही आहे. जनरल काहीतरी काम करून कसं तरी आपलं पुढे ढकलायचं जीवन, असं आता जगात कोणत्याच ठिकाणी नोकरी मिळणार नाही. म्हणून याच्यात करिअर करा, उत्तमच आहे फार. नाहीच झालं तर अजून उत्तम संधी इतर आहेत, त्यात करा. ऑल द बेस्ट. आणि दीपस्तंभ हे देशभरातले जे दिव्यांग आहेत, अनाथ आहेत, ट्रान्सजेंडर आहेत आणि आदिवासी ग्रामीण भागातले जे अतिशय गरिबीतली मुलं आहेत, टोकाचे गरीब, मात्र तरीही ज्यांनी उत्तम परफॉर्मन्स आणला आहे ग्रॅज्युएशनपर्यंत, त्यांच्यासाठी ही संस्था आहे. सगळं फ्री रेसिडेन्शियल एज्युकेशन मिळतं. हजारो मुलं आता क्लास 1, क्लास 2 ऑफिसर झाले, MBA झाले, MSW झाले, लॉ, PhD सगळ्या क्षेत्रात गेले. तुम्हाला कधीही असं तुमच्या माहितीत कोणी असेल त्यांना हे जरूर सांगा. देशभरात एक चांगल्या प्रकारची राष्ट्रीय संस्था आपण उभारली आहे. राष्ट्रपती भारताचे, त्यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार या संस्थेला मिळाला. प्रधानमंत्री मोदीजींचं आत्ताच पत्र आलं आहे संस्थेला कामाबद्दलच्या कौतुकाचं. तर तुम्ही जास्तीत जास्त या परिस्थितीतल्या मुलांनी याचा फायदा घ्या. आणि बाकी दीपस्तंभ प्रकाशनाची पुस्तकं तर तुम्ही प्रत्येकजण वापरत असाल असं मला खात्री आहे. आणि पुन्हा तेच, गुणवत्तेशिवाय दीपस्तंभ कामच करत नाही.
आणि उद्देश हा काही दुसरा उद्देश नाहीच आहे. काही चांगली निर्मिती करणं आणि त्याचा कोणाला तरी वापर उपयोग होणं आयुष्यात, यासाठी आम्ही सगळे करतो. तर आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद.